नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आणि ही माहिती नक्कीच तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। पहा, राज्य शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग असो किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभाग असो, या दोन्ही विभागातील लाभार्थ्यांसाठी तारीख फायनल झालेली आहे। सोबतच जुलै हप्ता वाटप संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। जुलैचा हप्ता हवा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल याची मी आशा करते। सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवात करण्यापूर्वी विनंती आहे, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। चला मग सुरुवात करूया। आता पहा, बऱ्याच दिवसांपासून लाभार्थ्यांचा एक मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे जून जुलै हप्ता आमच्या खात्यामध्ये नेमका कधी जमा होणार आहे। तर मला लाभार्थ्यांना सांगायचं आहे, पहा, खूप महत्त्वाची माहिती आहे। जसं की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी या अगोदर सर्वांना ज्यावेळेस पोर्टलवरती तारीख जाहीर होत होती त्यावेळेस हप्ता वितरण सुरू होत होतं। 1-2 दिवस उशिरा, परंतु सर्वांना एकाच वेळी हप्ता वितरण सुरू होत होतं आणि 2 ते 3 दिवसामध्ये पैसे सर्वांना जमा होत होते। म्हणजेच ज्यावेळेस वितरण सुरू असेल त्यावेळेस काय होत होतं, विधवा महिला भगिनींना सुद्धा एकाच दिवशी पैसे येत होते। म्हणजे ज्या दिवशी वितरण सुरू झालेलं आहे त्या दिवशी पैसे येत होते। श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा त्या दिवशी पैसे येत होते, दिव्यांग बांधवांना सुद्धा पैसे येत होते। मात्र ज्यावेळेस दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि सामाजिक न्याय विशेष विभाग हे 2 विभाग वेगळे झाले, त्यानंतर दिव्यांग विभागातील लाभार्थ्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाकडे तात्पुरत्या स्वरूपात हप्ता वितरणासाठी आपण म्हणू शकतो इकडं ट्रान्सफर केलं गेलं। मात्र त्यावेळेस सुद्धा काय झालं की पूर्वीप्रमाणे हप्ता जमा झाला नाही सर्वांना एकाच दिवशी, सुरुवात झालेली नाही एकाच दिवशी। जून महिन्यामध्ये अगोदर दिव्यांग बांधवांना हप्ता जमा झाला आणि त्यानंतर पोर्टलच्या अपडेटचं काम सुरू झालं आणि इतर लाभार्थ्यांचा, विधवा महिला भगिनींचा, वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांचा, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचा हप्ता हा रखडला। महिना संपत आला तरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालं नाही। आता हे झालं संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागात अंतर्गत येणाऱ्या विधवा महिला भगिनी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी या लाभार्थ्यांचा प्रश्न जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भातला। त्यातच दिव्यांग बांधवसुद्धा उत्सुक आहेत जुलैच्या हप्त्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी। तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची तारीख आहे आणि ती तारीख म्हणजे 30 तारीख। ही तारीख फिक्स करण्यात आलेली आहे, फायनल करण्यात आलेली आहे आणि ही तारीख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। पहा, जुलै हप्त्यासाठी तर ही तारीख अत्यंत महत्त्वाची म्हणजे महत्त्वाची आहे। आता नेमकी का महत्त्वाची आहे ते जाणून घेऊया। तर या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, थेट पेपरला बातमी आलेली आहे। जून अखेरपर्यंत जर तुम्ही प्रमाणपत्र सादर केलं नाही, कोणतं प्रमाणपत्र, हयात प्रमाणपत्र, तर या लाभार्थ्यांचं अनुदान जुलै महिन्यापासून थांबवण्यात येणार आहे। स्पष्टपणे सूचना आहेत, इथं पाहू शकता। जर तुम्ही जून 2026 अखेरपर्यंत म्हणजेच 30 जून अखेरपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर करणार नसाल किंवा जर तुम्ही केलं नाही तर अशा सर्व लाभार्थ्यांचं अनुदान वितरण जुलै महिन्यापासून थांबवण्यात येणार आहे। अशा पद्धतीचे स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले आहेत। मग त्यामुळे वृद्ध असतील, निराधार, दिव्यांग आणि इतर पात्र लाभार्थ्यांनी या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या प्रक्रियेला प्रतिसाद देणं गरजेचं आहे। पहा, त्यामुळे लाभार्थ्यांचं अनुदान जे आहे ते सुरळीतपणे त्यांना सुरू राहील आणि कोणत्याही पद्धतीचा जर तुम्ही विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या शासनाने सूचना दिलेल्या आहेत त्या पालन करा। कारण या 30 तारखेपर्यंत जर तुम्ही प्रमाणपत्र सादर केलं नाही तर वृद्ध असतील, निराधार असतील, दिव्यांग असतील, इतर लाभार्थी असतील तर यांचं अनुदान बंद होणार आहे। त्यामुळे कृपया करून लवकरात लवकर ती प्रोसेस पूर्ण करून घ्या। लाभार्थ्यांनी ऑनलाईन पडताळणी करायची। पहा, इथं काय दिलेली आहे माहिती की
पहा, जून 2026 अखेरपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांचे अनुदान वितरण जुलै महिन्यापासून थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे वृद्ध, निराधार, दिव्यांग आणि इतर लाभार्थी पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी ऑनलाईन पडताळणी करावी असे सांगण्यात येत आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून जे तुम्हाला कागदपत्रा संदर्भात वेळोवेळी सूचना केलेल्या असतात, प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. आणि हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तुम्हाला 30 जून ही शेवटची तारीख आहे. जर 30 जूनच्या अखेरपर्यंत तुम्ही हे सादर केलं नाही तर मात्र तुम्हाला जुलैचा हप्ता विसरावा लागणार आहे. जुलैचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. जून जुलै हप्ता वाटप संदर्भात हीच आहे माहिती आणि हीच आहे 30 तारीख महत्त्वाची दोन्ही हप्त्यांसाठी. पहा, जूनचा हप्ता तर तुम्हाला मिळेल ज्यावेळेस प्रक्रिया सुरू होईल वितरणाची. मात्र जुलैचा हप्ता जर तुम्ही प्रमाणपत्र सादर केलं नाही तर मिळणार नाही. हे गरजेचं आहे जाणून घेणं. शासनाकडून स्पष्टपणे सूचना केलेली आहे, स्पष्टपणे निर्देशसुद्धा दिलेले आहेत की जून महिन्याच्या शेवटपर्यंत जर हयात प्रमाणपत्र सादर केलं नाही तर जुलैपासून तुमचा हप्ता बंद केला जाणार आहे. असं होऊ नये असं वाटत असेल तर 30 तारखेच्या आतमध्ये हयात प्रमाणपत्र सादर करा. ते ऑनलाईन काढता येणार आहे या वर्षापासून. आणि तुम्हाला जमत नसेल तर जवळच्या तुमच्या जे काही तुम्हाला सोपं पडतं त्या ठिकाणी जाऊन, नेट कॅफे म्हणा, CSC सेंटर म्हणा, कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही 50 रुपये फक्त आणि फक्त 50 रुपये देऊन ते काढून घेऊ शकता. अतिरिक्त पैसेसुद्धा तुम्हाला द्यायचे नाही. त्या संदर्भातला सुद्धा राज्य शासनाने GR काढलेला आहे. ही होती सगळ्यात महत्त्वाची माहिती. 30 तारीख अत्यंत महत्त्वाची. आता वितरणाची तारीख तर आणखीन आलेली नाही. वितरणाची तारीख जशी स्पष्ट होईल तसं तुम्हाला कळवेल. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची आहे ही 30 जून तारीख. तर 30 जूनपूर्वी करून घ्या प्रक्रिया पूर्ण. हयात प्रमाणपत्र सादर करा. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.